नमस्कार. आज मी मकर संक्रांत विशेषाने तिळगुळाचे लाडू बनवणार आहे. तर हे लाडू अतिशय मऊसूत आहेत. पाक बनवण्याची अचूक अशी पद्धत मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, अतिशय मऊसूत आपले हे लाडू बनवून तयार होतात आणि लाडू वळवण्याची सुद्धा मी इथं अगदी सोपी पद्धत इथं सांगणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हे लाडू बनवण्याची अचूक पद्धत बरोबर समजेल. तर पहा, अशा प्रकारे आपण इथं छान असे मस्त लाडू तयार करून घेतले. तर चला पटकन सुरू करूयात आपण छान असे मस्त तीळ गुळाच्या लाडूची रेसिपीला. तर त्याकरिता इथे मी पहा एक वाटीभर आहे ना तीळ घेतलेली आहे. आपण जी नेहमी वापरतो ना, तर ती तीळ आहे. आणि सोबतच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. तर जेवढा आपण तीळ घेणार तर त्याच प्रमाणात आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे. आता सर्वात आधी ही तीळ आहे ना आपण भाजून घेणार. त्याकरिता इथे मी एक पॅन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठा गॅस करून आहे ना छान अशी मस्त तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. म्हणजे तीळ चांगली मस्त अशी तडतडायला लागली ना, तर मग चांगली खमंग अशी ना ही तीळ भाजून होते. तर पहा, 1-2 मिनटं लागतील. म्हणजे ना ही तीळ बारीक असते, त्याच्यामुळे पटकन अशी ना भाजून सुद्धा होते. तर छान अशी मस्त आपली तीळ इथे ना भाजून झालेली आहे पहा. जर का अशी आपली तीळ मस्त खमंग अशी भाजून होईल ना, तर मग आपले जे काही लाडू आहेत ना ते सुद्धा खूप छान मस्त चवीला लागतात. तर पहा, इथे मी ना सर्व काही तीळ भाजून झाल्यावर अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. जास्त आपल्याला लालसर करून घ्यायची नाही आहे. आता परत त्याच पॅनमध्ये इथे मी जे काही शेंगदाणे घेतले होते ना, ते सुद्धा छान असे मस्त खरपूस असे भाजून घेणार. आणि जर का तुम्हाला शेंगदाण्याचे वेगळे आणि तिळाचे हे लाडू वेगवेगळे बनवून घ्यायचे असतील ना, तरीसुद्धा चालतात. पण अशा प्रकारे दोघं पण आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून जर लाडू बनवलेत ना, तर खूप छान मस्त चवीला लागतात. तर पहा, अशा प्रकारे आपल्या इथं शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. तर आता आहे ना, मी हे थोडेसे ना थंड झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्याने अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याची जी वरची साल आहे ना, तर अशा प्रकारे ग्लासने छान मस्त निघून होते आणि जे काही आपले शेंगदाणे आहेत ते अखंड आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही ग्लासने जर दाबून घेणार ना, तर त्याचे 2 तुकडे होतील किंवा छोटे छोटे तुकडे होतात. तर पहा, अशा प्रकारे आपण हे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहेत. आता हे शेंगदाणे आणि तीळ दोघंही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं हे जे काही गुळामध्ये टाकण्यासाठी मिश्रण आहे, तर ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता लगेचच इथे ना त्याच पॅनमध्ये मी आता गूळ घेतला होता आपण, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर त्याआधी इथे ना मी 1 चमचाभर तूप टाकून घेते. तर तूप याच्यासाठी आपल्याला घालायचं आहे की आपले जे लाडू आहेत तर त्यांना खूप छान मस्त अशी चकाकी येते आणि चवीला देखील सुद्धा छान मस्त आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर तूप घातल्यानंतर पहा, अशा पद्धतीने आपलं तूप छान असं विरघळून झालेलं आहे. लगेचच आपण जो काही गूळ चांगला बारीक असा किसून घेतला होता ना, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर लक्षात घ्यायचं, इथं आपल्याला गूळ चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा छोटे छोटे मस्त बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं जेव्हा आपण ह्याचा पाक तयार करू ना, तर तेव्हा छान मस्त आपले हा पाक व्यवस्थित असं तयार होईल. तर 1-2 मिनटानंतर पहा, गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवर चांगला आपला गूळ व्यवस्थित असं वितळवून झालेला आहे. तर पहा, 1-2 मिनटानंतर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला इथं पाक तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर इथे मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पाक अशा प्रकारे बघायचा आहे. तर थोडंसं थंड झालं ना, तर अगदी कच्चाच आपला हा पाक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा व्यवस्थित असा आहे ना, याचा गोळा तयार होत नाही आणि म्हणजे हा पाक लाडूंसाठी अजिबातसुद्धा तयार झालेला नाही आहे. तर अजून 2 मिनटं मी इथे ना हा चांगला मस्त हा पाक शिजवून घेणार आहे. म्हणजे लाडूंसाठी आपल्याला परफेक्ट असा पाक हवा आहे ना, तर त्या प्रकारे. आणि 2 मिनिटानंतर पाहू शकतात, पाण्यात टाकल्याबरोबर अशा पद्धतीची छान अशी मस्त आहे ना एक गोळी तयार होते. आणि ही गोळी ना आपल्याला अशा प्रकारे थंड झाल्यावर सुद्धा हे बघा, थोडीशी ना अशी पाण्यामध्ये तुम्ही प्लेटमध्ये जर टाकून पाहिली ना, तर ती वाजायला पाहिजे. म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली इथं पाक बनून तयार झालेला आहे असं समजायचं. तर आता लगेचच मी ना पहिले गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मगच आपल्याला तीळ आणि हे शेंगदाण्याचं जे काही मिश्रण आहे
ते पाकामध्ये टाकून अगदी फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे, कुठंही सोडायचं नाही आहे. तर ही प्रोसेस खूप फटाफट करायची आहे, नाहीतर मग काय होईल की जो काही पाक आहे ना तर तो कडक होण्याची शक्यता राहते. म्हणून अगदी पटकन आपल्याला ही तीळ आणि जो काही पाक आपण तयार करून घेतलेला आहे ना तर तो पटापट आपल्याला मिक्स करायचा आहे. आता हे गरम असतानाच आपण हे ना हे छान असं एका ताटामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे काही लाडू आपण वडवू ना तर ते सुद्धा पटकन वडवले जातात. आणि थोडंसं गरम असतानाच हे पटापट आपल्याला हे लाडू आहे ना वडवून घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने मी ना एक मोठ्या ताटामध्ये टाकून घेते. आता हे काही मिश्रण आहे ना ते पूर्णपणे खूप गरम आहे, त्याच्यामुळे खूप चटके लागतात हाताला. तर त्याकरिता इथे मी ना 1 चमचा घेतलेला आहे. पोहे खाण्याचा जो आपला चमचा राहतो ना तर तो घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे ना तर तेवढे मिश्रण आहे ना अशा पद्धतीने चमचीने आपल्याला बाजूला करायचं आहे. तर अशाने काय होईल की एकसारखे आपले लाडू तर बनवूनच तयार होतात. पण जर असं जर करून ठेवलं ना तर लाडूसुद्धा पटकन वळवले जातात. म्हणजे आपण जे काही तीळ आणि हे तिळगुळाचं जे मिश्रण करून ठेवलं आहे ना तर ते कडक होत नाही आणि जास्त आपल्याला जड जात नाही हे लाडू बनवायला लवकर. म्हणजे पटापट आपले हे लाडू ना वळवून होतात. तर हे अशा प्रकारे मी इथं थोडंसं ना पाण्याचा हातसुद्धा तुम्ही ओला करून इथं हे लाडू वळवू शकतात. पण आपलं मिश्रण हे खूप छान मस्त आहे, त्याच्यामुळं अजिबातसुद्धा गरज लागणार नाही. तर हे पहा अशा प्रकारे अगदी मस्त गोल असे आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर हे लाडू बनवायची प्रोसेस आहे ना खूप पटापट करायची आहे. म्हणजे हे जे काही मिश्रण आहे ना ते लगेच कडक व्हायला लागतं. म्हणून शक्य होईल ना तेवढे पटापट आपल्याला हे लाडू आहे ना वडवून घ्यायचे आहेत. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही थोडे थोडे जर हे तिळगुळाचं मिश्रण अशा प्रकारे चमचीने जर काढून घेतलं ना तर खूपच पटकन ही प्रोसेस होते. तर ही लाडू बनवण्याची ट्रिक खूप छान मस्त कामाची आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीने अगदी पटकन आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर पहा एकसारखे आपले हे लाडू बनवून तयार झालेले खूप छान मस्त चवीला देखील अप्रतिम असे चवीचे आपले हे लाडू बनवून तयार होतात. किंवा आपला हा पाक कुठंही चुकलेला नाही आहे. अगदी मऊसूत आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. पहा हाताने सुद्धा तुम्ही सहज हे लाडू आहे ना तोडून घेऊ शकतात. तरीसुद्धा आपले हे लाडू अजिबातसुद्धा कडक झालेले नाही आहेत. अगदी परफेक्ट आपले तिळगुळाचे लाडू इथं बनवून तयार झालेले आहे. तर मग तुम्ही ह्या संक्रांतीला मस्त अशा पद्धतीचे तिळगुळाचे लाडू बनवून पहा. लहान मुलंसुद्धा मस्त आवडीने खातील. ज्यांना दातं नाहीत ते सुद्धा मस्त आपले हे लाडू अगदी मऊसूत लाडू असल्यामुळे ते सुद्धा छान असे मस्त खातील. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत.